बंगाल को बचाना चाहिए कि नहीं बचाना चाहिए? नौजवानों का भविष्य बनाना चाहिए कि नहीं बनाना चाहिए? माताओं बहनों को सुरक्षा देनी चाहिए कि नहीं देनी चाहिए? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील शेवटच्या भाषणातून प्रचार आणि चर्चेची दिशाच बदलून टाकली। बंगाल के लोगों का जो मैंने मिजाज देखा है, 29 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात परिवर्तन होणार असल्याचं सांगितलं। मुझे आना ही है। पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्यातच पंतप्रधानांनी राजकीय चित्र काय असेल हेच सांगून टाकले। मैं इस विश्वास के साथ वापस जा रहा हूं कि 4 मई के नतीजों के बाद बीजेपी के शपथ ग्रहण समारोह में मुझे आना ही है और इसलिए मेरा उत्साह और बढ़ जाता है। आता मी पुढच्या वेळी शपथविधीच्या दिवशी येईल असं म्हणत मोदींनी थेट सत्तांतराचा दावा केला। बीजेपी के शपथ ग्रहण समारोह में मुझे आना ही है। या एका वाक्यातून भाजपचा स्पष्ट संदेश आहे की पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदलणार असून आता भाजपचं सरकार स्थापन होणार आहे। नरेंद्र मोदींनी याआधी ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही असंच वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर पहिल्यांदाच तिथं भाजपचं सरकार सत्तेत आलं होतं। आता पश्चिम बंगालमध्येही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होते का याकडे देशाचं लक्ष लागलंय। कार्यकर्ता आणि मतदारांमध्ये आत्मविश्वास जागवायचा आणि दुसऱ्या टप्प्यातील 142 जागांवर आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायचं आणि तिथं सर्वात जास्त जागा निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, हा एक संदेश नरेंद्र मोदी देऊ इच्छितात। एकंदरीत शपथविधीच्या दिवशी येईल हे वक्तव्य केवळ टाळ्या मिळवण्यासाठी नसून त्यात आत्मविश्वास आहे। शपथ ग्रहण समारोह में मुझे आना ही है। तसंच रणनीती आणि मतदारांवर प्रभाव टाकण्याचं एक प्रभावी साधन म्हणूनही त्याकडे पाहिलं जातंय। परिणामी आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते 4 मे रोजीच्या निकालाकडे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।